खरं म्हणजे अधिवेशन विदर्भात होतंय आणि सर्वात महत्त्वाचा विदर्भाच्या प्रश्नांवर विकासावर चर्चा होणं अपेक्षित आहे। आजपर्यंत विरोधी पक्षांनी साधी एक ओळही त्या ठिकाणी विदर्भाच्या प्रश्नावर कुठल्याही आयुधाच्या प्रस्तावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणली नाही आणि म्हणून काल बीएससीची जी बैठक होती त्यामध्ये खालच्या सभागृहानं विदर्भाच्या प्रश्नावरचा प्रस्ताव त्या ठिकाणी माघारी घेतला असताना वरच्या सभागृहात ही चर्चेसंदर्भात काट्याकूट झाली। त्यावेळेला मी सांगितलं की अधिवेशन विदर्भात आहे, विदर्भामध्ये अनेक प्रकारचे अजून अनुशेष बाकी आहेत। विदर्भातल्या जनतेचं लक्ष आज त्या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनाकडे आहे, त्याच्यामुळे चर्चा झाली पाहिजे आणि आज 260 अन्वये या ठिकाणी सत्ताधारी पक्षानं विदर्भाच्या प्रश्नावर खरं म्हणजे विरोधी पक्षाकडून अपेक्षा होती या ठिकाणी आम्ही प्रस्ताव आणला। विदर्भामध्ये विकास होण्याच्या दृष्टीनं आर्थिक अनुशेष तर भरून निघालेला आहे, पण सिंचन आणि इतर जो भौतिक अनुशेष अजून काही 30-40% जो बाकी आहे तो भरण्यासंदर्भात या ठिकाणी सरकार काम करतंय। अनेक निधी दिलाय, प्रकल्प आणल्यात, योजना आणल्यात। सिंचनावर स्वतः जलसंपदा मंत्री देवेंद्रजी असल्यामुळे पैसे आपण त्या ठिकाणी देतोय। हे गतीनं या ठिकाणी व्हावं, कारण आतापर्यंतच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी विदर्भाच्या तोंडाला पानं पुसले आहेत। आज देवेंद्रजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारचं नेतृत्व करतायत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत ते हे प्रकल्प टाइम बाउंड त्या ठिकाणी पूर्ण व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली। इथल्या बेरोजगारीच्या संदर्भात या ठिकाणी असणाऱ्या MIDC त्यांना ऊर्जितावस्था द्यावी। विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 12 बलुतेदारांसाठी ट्रेनिंग सेंटर देऊन तालुका स्तरावर त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा। आज समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी मोठा झालाय, विदर्भाच्या विकासाचं दालन मोकळं झालंय, परंतु तो विकास आजूबाजूच्या गावांमधल्या खेड्यांमधल्या लोकांसाठी तिथल्या तरुणांसाठी उपयोगी आला पाहिजे। त्याच्यामुळे येणारे मॉल, येणारे उद्योगधंदे, हायवे लगत व्यवसाय हे करत असताना स्थानिक भूमिपुत्रांना जास्तीत जास्त तिथल्या परिसरातील लोकांना व्यवसायासाठी कशी मदत करता येईल, त्यांनाच रोजगार कसा मिळेल आणि इकडच्या विदर्भाच्या अर्थव्यवस्थेत त्या निमित्तानं वाढ कशी त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी विषय मी मांडला। सुधीर भाऊ त्या ठिकाणी होते। वनजमिनीच्या संदर्भात सुद्धा वाघांचे त्या ठिकाणी अपघात होत आहेत, वाघांचं प्रमाण घटतंय, त्यावर सुधीर भाऊ काम करतायत। वाघ वन खात्यावर वनजमिनीवर जे जंगलामध्ये जी लोक राहतात त्यांना 100% त्या ठिकाणी सिलेंडर जे आहेत ते फुकट द्यावेत अशा प्रकारची मागणी सुद्धा मी केलेली आहे। आणि एकंदर जे आज विदर्भ बदलतंय, नागपुरात बघा मेट्रो रेल अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट येत आहेत, अनेक शहरं विकसित होत आहेत। वर्ध्यासारख्या ठिकाणी तर 150-200 कोटी नुसते रस्त्याला त्या शहरात विकासासाठी दिलेत, केंद्र सरकार निधी देतोय। त्याच्यामुळे विदर्भाच्या अपेक्षा याच सरकारकडून आहेत। 40-50 वर्ष झाली ज्यांनी सत्ता उपभोगली ते काय करू शकले नाहीत, म्हणून माझ्या सरकारला, आमच्या सरकारला मी विनंती केले की या ठिकाणी आपण विदर्भाचा हा सगळा राहिलेला सर्व अनुशेष भरून काढून विदर्भाच्या विकासाला या ठिकाणी गती द्या। विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका निभावली नाही याचाही उल्लेख त्या ठिकाणी मी केला। 2.5 वर्षाच्या काळात विदर्भात कधीही कुठली बैठक झाली नाही मुख्यमंत्र्यांची, कधी विकासासाठी काही ठोस प्रकल्प त्यांच्यासाठी निधी व्यवस्था करू शकले नाहीत। परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 5 वर्ष विदर्भातल्या अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्याची बैठक व्हायची, मंजुऱ्या मिळायच्या, प्रकल्पांना पैसे मिळायचे। आजही त्या ठिकाणी ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे, जलसंपदा खातं त्यांच्याकडे आहे, वन खातं सुधीर भाऊंकडे आहे। त्याच्यामुळे निसर्ग संपदा त्या ठिकाणी, वनसंपदा या ठिकाणी आहे।
जलसंपदा या ठिकाणी आहे, तर या दोघांच्या नेतृत्वाखाली भरभराट या सर्व विदर्भाचा व्हायची अपेक्षा व्यक्त केली. गडकरी साहेब केंद्रामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आता जर विदर्भाचा विकास झाला नाही तर कधीच होणार नाही अशा अर्थाचं विवेचन केलं आणि मला पूर्ण खात्री आहे की उत्तरामध्ये त्या ठिकाणी या संदर्भामध्ये सरकारच्या वतीनं ठोस अशी भूमिका येईल अशी अपेक्षा आहे. हिंदी तू कोण आताच्या मुख्यमंत्र्यांनी नाही बोललो, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे साहेब आमच्यात भांडणं लावू नका, आम्ही घट्ट आहोत. आणि शिंदे साहेब उलट, शिंदे साहेब स्वतः गडचिरोलीला सातत्यानं जातात. गडचिरोलीला त्या ठिकाणी आपण लोहचा त्या ठिकाणी प्रक्रिया मायनिंगच्या वर उद्योग करणारा तिथे उद्योग आपण आणतोय आणि स्वतः जीवाची पर्वा न करता पालकमंत्री म्हणून गडचिरोलीचं शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलंय. आज विदर्भामध्ये त्यांचं बारकाईने लक्ष आहे. मी जे बोललो त्या 2.5 वर्षाचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांविषयी बोललो. नाही, विदर्भाला काय काय मिळालं याचा उहापोह मी केला. आपण बघाल रस्ते सगळ्यात जास्त विदर्भात गडकरी साहेब देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झाले. एम्स असेल, IIT असेल, अनेक प्रकार समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी झाला. प्रकल्प सिंचनाचे जेवढे प्रकल्प होते त्या सिंचनाच्या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर निधी दिला. त्याच्यामुळं देवेंद्रजी स्वतः जातीनं या ठिकाणी लक्ष घालतायत. ज्या प्रक्रिया संत्र्याचे प्रक्रिया उद्योग जे आहेत ते 5 उद्योग करायला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे, नागपूर, मोर्शी वगैरे अशा ठिकाणी. त्याच्यामुळं संत्र्याचे प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यामुळं सरकार टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे मला वाटतं काहीच झालं असं नाही. जे काय झालंय ते या कालावधीत झालंय आणि हेच सरकार या ठिकाणी विदर्भाचा विकास करेल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आणि विदर्भातल्या जनतेलाही विश्वास आहे. हिंदी बोल माझं फुटेगा आज विधान परिषद में सत्ताधारियों की तरफ से विदर्भ के विषय पर अंतिम आठवड़ा सत्ताधारियों के प्रस्ताव में माननीय हमारे नेता प्रवीण दरेकर जी ने बात रखी. विदर्भ के विकास के ऊपर विरोधी पक्ष से पूरे अधिवेशन में कोई भी आयुध के साथ एक भी विषय विरोधी पक्ष ने लाया नहीं. इसका हम निषेध करते, खेद करते हैं. मगर सत्ताधारी होने के साथ विदर्भ के ऊपर हमारे नेताओं ने जितना काम किया है, जितना प्यार किया है, उसमें माननीय नितिन गडकरी हो, माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस हो, माननीय सुधीर भाऊ हो, इन सभी ने जो विदर्भ के विकास के लिए जो योगदान दिया है उसकी प्रशंसा इस माध्यम से सभागृह में माननीय नेता प्रवीण दरेकर जी ने की. फिर वो रस्ते का विकास हो, धरनों का विकास हो, वन क्षेत्रों का विकास हो, पर्यावरण का विकास हो, पर्यटन का विकास हो, जल संपदा का विकास हो, इस सारी विषयों के ऊपर पिछले 2014 से लेके 2019 तक माननीय देवेंद्र जी मुख्यमंत्री थे तो बड़ी तादाद में, बड़ी ताकत के साथ, बहुत ही निधि के साथ जो पिछले 60 साल में कांग्रेस सरकार नहीं कर पाई उतना काम देवेंद्र जी ने किया. 2019 से लेकर 2022 तक फिर से एक बार उद्धव ठाकरे की सरकार ने विदर्भ के ऊपर अन्याय करने की कोशिश की, लेकिन अब फिर एक बार माननीय एकनाथराव जी शिंदे के नेतृत्व में देवेंद्र जी के साथ में और अजीत दादा के साथ में विदर्भ के विकास के लिए सारी तरतूदें इस अधिवेशन में की गई और हमें पूरी उम्मीद है कि आने वाले दिनों में विदर्भ का जो छोटा विकास भी कुछ बचा होगा तो वो भी पूरी तरीके से किया जाएगा. धन्यवाद. सुषमा अंधारेवर हक्कभंगाची मागणी केली. त्याची सुषमा अंधारेंवर हक्कभंगाची मागणी केली आहे, नेमका विषय काय आहे, काय होते? अलीकडच्या काळात बेतालपणे वक्तव्य करून या सभागृहाचा, विधिमंडळाचा जे सार्वभौम सभागृह आहे त्याचा अपमान केला जातोय. विधान परिषदे वरिष्ठांचं सभागृह आहे, सभापती नीलम गोरे त्या ठिकाणी आहेत. प्रश्न कोण व्यक्तीचा नसून सभापती पदाचा आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की रवींद्र धंगेकर यांना सभापतींनी बोलायला दिलं नाही.
मुळात त्या ठिकाणी त्यांचं अज्ञान उघड झालं. रवींद्र धंगेकर विधानसभेचे सदस्य आहेत, तिथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. मुळात नीलम गोरेंचा तिकडे प्रश्न उद्भवत नाही, परंतु त्यांनी पक्षपातीपणाचा आरोप सभापती नीलम गोरेंवर त्या ठिकाणी लावला. राजकीय टीका होत असतात, सरकारवर टीका होत असतात, परंतु विधिमंडळाच्या सभापतींवर, ते सुद्धा संविधानाचा अमृत महोत्सव सुरू असताना होणं हे सभागृहाला मान्य नाही. या संदर्भात मी सभापतींकडे हक्कभंग सुषमा अंधारेंच्या विरोधात आणण्याची मागणी केली. तपशीलवार यावर सभागृहाच्या सार्वभौमत्वावर आणि गनिमेवर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि गंभीर बाब असल्याचं सभागृहात एकमत झालं आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप करत हे सरकार गंभीरपणे घेईल आणि या संदर्भामध्ये जर 8 दिवसामध्ये सुषमा अंधारेंनी माफी मागितली नाही, दिलगिरी सभापतींची सभागृहाची व्यक्त केली नाही, तर हक्कभंग दाखल करून घेऊ अशा प्रकारची त्या ठिकाणची ग्वाही आश्वासन सुद्धा सभापतींनी दिलेलं आहे. आणि विधिमंडळाच्या एकंदरच बाहेर अशा प्रकारच्या अपमानाच्या किंवा अवमानाच्या गोष्टी केल्या जातात, त्यासाठी सर्वांसाठी एक व्यापक आचारसंहिता विधिमंडळानं करावी अशी चर्चा झाली. त्यावरही एकमत होत विधानसभेच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करून एकत्रित बैठक घेऊन अशा प्रकारच्या आचारसंहितेच्या बाबतीत समिती गठीत केली जाईल असंही सभापतींनी सांगितलं. भाऊ आदित्य ठाकरे यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे, विविध प्रकल्प जे पूर्ण झाले मात्र त्याचं उद्घाटन होऊ शकलं नाही, ही लज्जास्पद बाब असल्याचं म्हटलं आहे. तारखा मिळत नसल्यानं, नेत्याच्या तारखा मिळत नसल्याने सगळे दिघाचं हे असेल, त्यानंतर बुलढाणचं असेल, मुंबईतील काही प्रकल्प डिलाईल रोडचं त्याबद्दल टीका केलेली आहे. 2.5 वर्ष त्यांनी लाज खुंटीला दावणीला बांधून ठेवली होती असं वाटतंय. 2.5 वर्षातही अशा अनेक गोष्टी झाल्यात, परंतु अशा प्रकारचं कुठलंही काम नाही. असतील त्याची उद्घाटनं व्हायला काही कारणं असतील. घाई गर्दीत प्रसिद्धीसाठी श्रेयासाठी उद्घाटन करण्याची भूमिका या सरकारची नाही. कारण आपण बघाल पुलाचे गर्डर कोसळल्यानं कसे अपघात झालेत, मृत्यू झालेत. त्यामुळे घाई गर्दीत जर ओपनिंग केले आणि अपूर्ण काम असेल तर उद्या जीवितहानी किंवा जे काही अपघात होतील किंवा जे काही धोका निर्माण होतील त्याच्या आदित्य ठाकरे जबाबदारी घेणार आहेत का? आणि त्यांना काही कामधंदा उरलेला नाही, त्याच्यामुळे रात्रीचं किंवा सकाळी गपचूप जाऊन अनधिकृत उद्घाटन करायला त्यांना स्कोप आहे, तेवढा स्कोप आम्ही ठेवला. रेल्वे मिनिस्टरवर त्यांनी टीका केली की लज्जास्पद आहे की मिनिस्टर्सचं यावर लक्ष नाही आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं दिघा स्टेशनचा विषय त्यांनी मांडला आहे, उरण लाईनचा विषय मांडला आहे, रेल मिनिस्टर इंडियाला त्यांनी केअरलेस असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच MMRDAला त्यांनी विनंती केली की MPHचा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. पहिलं आदित्य ठाकरेंनी जरा अंगाला माती लावून घ्यावी, जमिनीवर पाय ठेवून चालावं. रेल्वेतनं एकदा तरी आदित्य ठाकरे फिरल्याचं माहिती आहे का आपल्याला? आदित्य ठाकरेंनी रेल्वेनं प्रवास केलाय? कधी रेल्वे प्रवाशांशी जाऊन संवाद साधलाय? AC मध्ये बसायचं मातोश्रीत, एअर कंडिशन गाडीत यायचं. आता अधिवेशनाला आदित्य ठाकरे किती वेळा बसले जरा माहिती घ्या. उद्धव ठाकरे आमच्या वरच्या सभागृहात एकदाच आले, दोनदाच आले 5-5 मिनिटासाठी. जसं काय महाराष्ट्रावर आम्ही उपकार करतोय, विधिमंडळावर उपकार करतोय, या आविर्भावातनंच ते बाहेर येत नाहीत. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून रेल्वेच्या बाबतीत काही त्यांच्या संवेदना नाहीत. आता राजकारणात काहीच उरलं नाही बोलायला, असं काहीतरी शोधून तुमच्या मीडियात चर्चेत राहणं, याच्या पलीकडे आदित्य ठाकरे दुसरं काही बघत नाही. पटोलेजी म्हटलं आहे की दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहे, हा केवळ देखावा आहे. उद्योग कांद्यावर प्रश्नावर काही चर्चा नाही. ते दिल्लीला तुमच्यासारखी लाचारी करायला जात नाहीत. मग तुम्ही दिल्लीला जाता काय? कशासाठी? कोणाचे पाय चाटायला जाता का? देवेंद्र फडणवीस, एकनाथरावजी, अजितदादा दिल्लीला जेव्हा जेव्हा जातात ते महाराष्ट्राला निधी आणण्यासाठी जातात, महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्यासाठी जातात. आपल्याला कल्पना असेल, इथेनॉलचा विषय होता, बंदी घातली होती, पियुष गोयलांशी बोलून, अमितभाईंशी बोलून ती उठवली. त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न आहे, पियुष गोयल, अमितभाईंशी बोलून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू केलेले आहेत.
त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे विषय आहेत ते घेऊन आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात आहेत. तुम्ही 2.5 वर्ष अहंकारात त्या ठिकाणी एकदम डुबला होतात. नाना पटोले आणि त्यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला गेला नाहीत. महाराष्ट्राच्या विकासापेक्षा हितापेक्षा तुमचा युगो अहंकार मोठा. परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं आम्हाला लोकांच्या प्रश्नासाठी विकासासाठी अहंकार नाही. एकदा नाही 10 वेळा दिल्लीला जावं लागलं. त्या ठिकाणी जाणार. मग त्यांना देखावा वाटतोय, त्यांना काय वाटायचं ते वाटू. आमचा जनतेप्रती बांधिलकी आहे. नाना पटोलेला काय वाटतं याच्याशी आम्हाला काडी मात्र देणं घेणं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.